हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील माजी आमदार सतीश पाटील आबा यांच्यासाठी लोकसभेची उमेदवारी मागण्यासाठी आम्ही आलो होतो। कारण निष्ठावंत शिवसैनिकांना मातोश्रीनं उमेदवारी द्यावी आणि जे उपरे आहेत आज येणार आणि उद्या परत जाणार अशांना उमेदवारी देऊ नये आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची जी मागणी आहे त्यांना त्यांनी उमेदवारी द्यावी। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। महायुतीकडून धैर्यशील माने यांचं नाव जाहीर झालं, विद्यमान खासदार आहेत, त्यांच्यासमोर टिकाव लागेल महाविकास आघाडीला। स्थानिक कार्यकर्ते म्हणून तिथं आमची शिवसेनेची बांधणी चांगली आहे। संपूर्ण लोकसभा मतदारसंघात बांधणी चांगली असल्यामुळं जे गद्दार आहेत त्यांच्याबरोबर शिवसैनिक एकही गेलेला नाही। त्यामुळं आम्हाला खात्री आहे की आम्ही लोकसभा मतदारसंघातील सतीश पाटील आबा यांची जी उमेदवार आहे त्यांना उमेदवार दिल्यानंतर आम्ही त्यांना भरघोष मतानं निवडून निश्चितपणे आणू। नाही, आम्हाला मातोश्रीचा आदेश आम्ही मान्य करू। कोणी येऊन भेटून गेलं, प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे। कोणी कुणाकडे उमेदवारी मागायची, कोणत्या पक्षाकडे मागायचा त्यांचा प्रश्न आहे। फक्त आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते उद्धव साहेब जे उमेदवार देतील त्या उमेदवाराचं आम्ही काम करू आणि त्यांना निवडून आणायचा प्रयत्न निश्चितपणाने करू। जर मशाल चिन्हाला लढवलं तर त्यांचं पण काम आम्ही करणार। मग जास्तीत जास्त आम्हाला सतीश पाटील आबा हे तिथं चालणारे उमेदवार आहेत आणि त्यांनाच उमेदवारी मिळावी अशा आमचं आग्रही मागणी आहे। स्वाभिमानीकडून राजू शेट्टी महाविकास आघाडीसोबत एकत्र येतील आणि त्यांना जे आहे ते तिकीट दिलं जाईल अशी सुद्धा चर्चा सुरू आहे। तसं झालं तर काय भूमिका असेल? मशाल चिन्हावर जर देत असेल तर त्यांचंही काम आम्ही करण्यास तयार आहे। स्वाभिमानी सोबत आघाडी झाली आणि ते स्वाभिमानीचेच नेते म्हणून लढले तर काय भूमिका असेल? तर स्वाभिमानी आघाडी झाली तर आम्ही त्यांचं उद्धव साहेबांनी जर सांगितलं तर त्यांचं आम्ही काम करू, निश्चितच करू। पण ह्या मतदारसंघात दोन्ही पहिले सिटिंग खासदार होते। ह्या मतदारसंघात आमची एक मशाल चिन्ह हे घरोघरी पोचवण्याची ही संधी आहे। त्यामुळे या संधीचं आम्ही निश्चितपणे सोनं करू आणि प्रत्येक घराघरापर्यंत आम्ही मशाल चिन्ह पोचवायचं काम करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।